निवेदक एका घनदाट जंगलात एक फारच हुशार कोल्हा राहायचा. संकट आलं की तो नेहमी आपल्या बुद्धीने मार्ग काढायचा. एके दिवशी कोल्हा अन्नाच्या शोधात भटकत होता. अरे देवा, किती भूक लागली आहे, तो पुटपुटला. तो इकडे तिकडे धावत सुटला. काहीतरी खायला मिळालं पाहिजे. तेवढ्यात त्याला एक खोल विहीर दिसली. अरे, इथे पाणी आहे वाटतं. तो थांबला. तो विहिरीत डोकावून पाहतो. अरे, माझ्यासारखाच अजून एक कोल्हा. कोल्हा आश्चर्याने म्हणाला, हा कोण कोल्हा आहे? चला, त्याला भेटूया. क्षणाचाही विचार न करता तो विहिरीत उडी मारतो. अरे रे, मी अडकलो. तो वर उडी मारू लागतो. ओरडतो, कोणी आहे का? मदत करा. थकून तो म्हणतो, आता बुद्धीच वापरावी लागेल. तेवढ्या एक बकरा तिकडे येतो. तो विहिरीत डोकावून पाहतो. बकरा विचारतो, अरे कोल्ह्या, तू आत कसा? कोल्हा हसत म्हणतो, इथे? अरे इथे तर चॉकलेट आहे. थंड गोड पाणी आहे रे. कोल्हा म्हणतो, तू पण ये, मज्जा येईल. भोळा बकरा विश्वास ठेवतो. खरंच, मग मी येतोच. बकरा खाली उतरतो, पाणी पितो आणि कोल्हा त्याच्या पाठीवर चढतो. बाहेर येतो. आता बाहेर येतो म्हणत कोल्हा उडी मारतो. तो बाहेर येतो आणि हसतो. बकरा घाबरून आतून ओरडतो, अरे कोल्ह्या, मला पण बाहेर काढ. कोल्हा मागे वळून म्हणतो, उडी मारण्याआधी विचार करायला हवा होतास तू. बकरा मान खाली घालतो. माझी खूप मोठी चूक झाली. कोल्हा जंगलात परत जातो. हुशारी असेल तर मार्ग सापडतो. प्राणी म्हणतात, वाह, खरंच तू फार हुशार आहेस. पण बकरा मात्र विहिरीत अडकला. या गोष्टीतून आपल्याला कळतं, विचार आणि बुद्धी फार महत्वाची असते. सगळे मिळून म्हणतील, घाई केली तर संकट येतं, बुद्धी वापरली तर यश मिळतं. धन्यवाद.